भाषा म्हणजे प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय। संवाद सुकर होऊन चांगले संबंध प्रस्थापित होण्यामागे भाषेची महत्त्वाची भूमिका असते। मात्र याच भाषेवरून सध्या राज्यात वाद सुरू आहे। राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आहे। त्यामुळे मराठी इंग्रजी सोबत हिंदी भाषा देखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली। त्यानंतर सरकारही काहीसं बॅकफुटवर गेलं आणि हिंदी भाषा अनिवार्य नसेल असं स्पष्ट केलेलं होतं। त्यातच आता मंगळवारी रात्री उशिरा सरकारने नवीन GR काढला आणि या GR मध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संतप्त झाले। त्यांनी नुकतंच राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवलंय। हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, तसंच तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू, असं आश्वासन राज ठाकरेंनी सर्व मुख्याध्यापकांना दिलंय। दरम्यान गुजरातमध्ये जर हिंदी सक्तीची नाही मग महाराष्ट्रामध्ये का लादता, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला एक इशाराही दिलाय। त्यामुळे होणारा विरोध पाहता शालेय शिक्षण मंत्र्यांचं या सर्वांवर काय म्हणणं आहे ते जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी काय म्हटलंय आणि त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी काय भूमिका मांडली आहे ते सुरुवातीला पाहणार आहोत। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। नवीन शासन निर्णय आलेला आहे। अनिवार्य शब्द कुठे आहे? सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील या सर्व शाळेंमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे। 1ली ते 5वी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। पहिलीपासून हिंदी भाषेची